जनार्दनाय नमः. टाळी टाळी. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दन. बाबाजींच्या पालखीचं प्रथमस्त पूजन करून घ्यायचंय भक्त मंडळाने. चला पादुकाचं पूजन करून घ्या. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. बाबाजींच्या पालखीचं पूजन होतंय. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं. शीतल चरणम कोमल चरणम. शीतल चरणम कोमल चरणम. मृदुल चरणम मम गुरु चरणम. प्राणदाता सद्गुरुदाता. उपस्थित संत वृंद त्यांचंही स्वागत भक्त मंडळाच्या वतीने होईल. सर्वांनी वरात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करेल. अलख निरंजन जय जय अलख निरंजन. अलख निरंजन जय अलख निरंजन. साधकालिता मच्छिंद्राने जगाला बने मुनी. सूर्यपुत्र गोरक्ष झाला सांडगवरातून. सूर्यपुत्र सांडगवरातून. अलख निरंजन जय जय अलख निरंजन. स्वामीजींचंही पूजन भक्त मंडळाने करून घ्यायचे. अलख निरंजन. बाबाजींचं पूजन संत वृंदांच्या हस्ते होतं. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत कर. आहो गुरुदेवा चरण तुम्हारे. शरण तुम्हारे मैं उदास तुम्हारो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. व्यासपीठावर उपस्थित संत वृंद मुमलेश्वर महाराज श्री डॉक्टर बाबा यांचे पूजन संत वृंदांच्या हस्ते. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. गुरुदेवा 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 जनार्दना माय बापा. व्यासपीठावर गेलं बाबा. गुरुदेव. धार्मिक भक्त मंडळाच्या वतीने बाबाजींचं पूजन होत आहे. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे बाबाजींचं. जहाँ साधु संत वर ऋषि मुनि जपते हरिनाम की माला. जहर बालक एक मोहन वे और राधा एक माला. राधा एक माला. बाबाजींसोबत आलेले सर्व भक्त मंडळ त्यांनी व्यासपीठाकडे स्वामीजींच्या हस्ते त्यांना श्रीफळ नारळ देण्यात येईल. जग सूरज जग सूरज जग सूरज सबसे पहले आकर डाले अपना. सवारत देश मेरा वो भारत देश मेरा. जगह डाल डाल कर सोने की चिड़िया करते हैं बसेरा. जय जनार्दन. सर्व भाविकांनी पुन्हा एकदा बाबाजींच्या आणि सर्व संत वृंदांचं वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. परमपूज्य आलेले संत वृंद त्यांच्याकडं माईक द्यायचं आहे. सर्व आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील बाबाजी. हा माईक द्या. नमो नारायण.
आमचे आदरणीय शिवगिरी बाबा परमपूज्य जनार्दन स्वामी यांचे हे लाडके बाळ आणि आमचे बी लाडकेच बाळ. ओम नमो शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर शंभो नमः शिवाय. हर हर शंभो नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर शंभो नमः शिवाय. हर हर शंभो नमः शिवाय. जय शिव शंकर नमः शिवाय. रामेश्वराय नमः शिवाय. बोला जनार्दन स्वामी भगवान की. आपल्या या महाराष्ट्रात भूमीवर जनार्दन स्वामी यांनी अवतार धारण केला. संतांच्या विभूती, जगाचे कल्याण, देहकष्टविषयी परोपकार आणि त्यांच्यावर अस्तावर आमचे शिवगिरी. अनेक अनेक ठिकाणी त्यांनी या आश्रमांची निर्मिती तयार केली. जालना भागामध्ये एक राजनी म्हणून गाव आहे. पूर्ण मुस्लिमांचं आहे, पण मंदिर महादेवाचे. त्या जागेवर माझ्या लाडक्या बाळाने कितीतरी सहन केलं, त्रास सहन केला. कारण हे संतांना साधूंना त्रास होणारच. कितीतरी त्रास सहन करून पण आज बी त्या जालन्या भागामध्ये मंदिर असं नाही असं मंदिर उभारून ठेवलेलं आहे आमचे महादेवाचं. जनार्दन स्वामी अवताराला आले. जसे शिवाजीरायांनी मुस्लिमचे हिंदू करून दाखवले, तसंच आमच्या जनार्दनाने सुद्धा घराघरामध्ये ज्ञानदीप लावला. तसंच ते शिवराया आणि आमचा हा शिवा आमच्या हृदयामध्ये हे स्वरूप नाही, आमच्या शिवाचं स्वरूप आहे. स्वामी सुद्धा शिवांचं स्वरूप होते आणि हे सुद्धा शिवाचं स्वरूप आहे. हो, संध्याकाळी फोन आला, फोन केला तर म्हणे चिचोंडीला कार्यक्रम आहे. मग या पोरांना म्हटलं चला रे मला घेऊन त्याला भेटून येऊ. कारण या चिचोंडीचे काय भाग्य उजळलेलं आहे. त्यांनी सांगितलं दर पौर्णिमेला इथं कार्यक्रम होतात, अनेक ठिकाणी पडद्याचे कार्यक्रम होतात,
काही संघ येणार नाही. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिनपान, डुबणे को अभिमान. ज्याला डुबायचं असेल त्यांनी अहंकार तयार करा. ज्यांना तरायचं असेल त्यांनी लिनपान घ्या. आणि करायचं असेल तर अन्नदान करा. आणि घ्यायचं असेल तर हरीचं नाम घ्या. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिनपान, डूबने को अभिमान. हंकाराचा वारा न लगे राजसा, माझ्या वैष्णवदासा भाविकाशी. गळ्यामध्ये तुळशीच्या माळी घातल्या, रुद्राक्ष माळी, तुळशीच्या माळी. पण सकाळपासून जेव्हा लबाड्या सुरू होतात तर संध्याकाळपर्यंत लबाड्याच बनणं. आणि बाबा तुम्हीच करून दिलं ना, तुमच्याच प्रसाद. मग आम्ही काय वाईट केलं का? नित्यनेम नामितो पराणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी, नारायण हरी, भक्तिमुक्तीचारी घरी त्याच्या. ठाईच बैसोनी करा एकचित, आवडी अनंत आळवा. माझ्या जनार्दनाने शैव आणि वैश्य दोघं संप्रदाय चालवले. आधी शिव संप्रदाय, मग नाथ संप्रदाय, मग वैष्णव संप्रदाय. आता वैष्णवांच्या दिंड्या निघल्या. आता दिंड्यांमध्ये कोण जातं? बाबा पेरणीचे दिवस आहे, आम्ही जाऊ म्हणते आता शेवटच्या दिवशी. नाम घेता वाटच आले, येत पावले पावल. जे घरातून हाकून दिले ते दिंडीत. काही निसर्ग वावरून सावरून गेलं, दिंडीत जातील. दशमीच्या दिवशी प्रवेश स्वतः सकाराम महाराजांची. समोर पालखी आल्याशिवाय पंढरपूरमध्ये प्रवेश नाही. पांडुरंगाच्या अवताराचे मूळ सांगतो तुम्हाला. अंबा ऋषिकाराने अवतार 10 घेशी. त्या बोरी नदीमध्ये एक वर्षाचे बालक होऊन आले. आणि मग त्या कोळ्याने धरलं, लहानचं मोठं करायचं. आता जीवाच्या ज्योती वाढणारं लेकरू ते स्वयंभू भगवान होते. त्यांनी मासे धरायचे आणि यांनी मासे फेकायचे. मच्छिंद्रनाथासारखे एक दिवस थाप मारली. मग ते काय पप्पा म्हणत होते का? त्यांनी सांभाळ केला. त्यांना आई वडील म्हणत होते, म्हणे मला आता थांबायचं नाही, तर मला माशाचा धंदा बंद करावा लागेल. नाही मी थांबणार नाही. आले वर्णेश्वराच्या मंदिरात. 5 वर्षाचे वय. चैत्र शुद्ध पक्षामध्ये त्यांनी तिथं अवतार धारण केलं. आणि मग
त्या वर्णेश्वराच्या गाई घ्यायच्या आणि आंबा ऋषींच्या याच्यावर जायची तपभूमीवर. सर्व दिवस त्या गाई चरायच्या आणि यांनी टाळांचे भजन करायचे. कोणा करतं? भक्ता करतं. भक्ता राखी पायापाशी. अवतार घेतले, एक नाही 10 पुराण तयार झालेले. 18 पुराणामध्ये 10 पुराण या 10 अवतारांचे झालेले. मच्छे कच्चे, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण आणि या कलियुगामध्ये हे पांडुरंग बौद्ध. आता मागची बौद्ध पौर्णिमा गेली आणि ही वट सावित्री पौर्णिमेला आज इथं अन्न प्रसाद आहे. हो, म्हणजे आज केवढा भाग्याचा दिवस आहे. हा, कोण आहे रे? भजनी आहे का? पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य पडले बहुत दिवसा, पुण्य पडले बहुत दिवसा. भाग्ये उदयाचा ठसा, भाग्ये उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. सन्मुख मी झालो जैसा, सन्मुख मी झालो जैसा, सन्मुख झाला तैसा, सन्मुख झाला तैसा. संत चरणी पावलो, चरणी पावलो, संत चरणी पावलो, संत चरणी पावलो. आज फिटले माझे कोळे, आज फिटले माझे कोळे, आज फिटले माझे कोळे. आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे. बौद्ध जन्माचे साखळे, बौद्ध जन्माचे साखळे, बौद्ध जन्माचे साखळे, बौद्ध जन्माचे साखळे. आहा कोंडाटले पुढे, आहा कोंडाटले पुढे. कोंडा चले पुढे, आहा कोंडा चले पुढे. बरम सावळे, बरम सावळे, परब्रह्म सावळे. आज फिटले माझे कोळे, आज फिटले माझे कोळे, आज फिटले माझे कोळे, आज फिटले माझे कोळे. आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे. या चिचोंडीचं कोळं फिटलं. संत चरण लागता सज, वासनेचे बीज जडून जाय. एवढ्या महान संतांची आज इथं कुटिया आहे, आश्रम आहे, शिवलिंग आहे आणि याची सेवा करायची. या गोसायांचं नाही खरं राहत. हे राहतात नंगट, कधी निघून जातील, यांना काही घेणं नाही देणं नाही. पण आहे तत्पर्यंत सेवा करा. पहिले या महाराष्ट्र भूमीमध्ये गजानन बुवा, गाडगे बुवा, उपासने बुवा, तिकडे मध्य प्रदेशमध्ये खंडव्याला, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश बावंडरवर खंडव्याला जय दादाजी धुनीवाले यांना आवलिया पुरुष म्हणतात.
एवढे सर्वे गेल्यावर आपल्या मराठाच्या उगल्याच्या घराण्यामध्ये आणि मग एक असा अवलिया त्या उगल्याच्या घरामध्ये माझ्या संत जनार्दन. लक्षात ठेव. आता हिंदूचे तरी हिंदूच राहा, नाही तर रविवार आला का आहेच काळी पिशी. अहो त्या दिवशी निर्जली एकादशी आणि त्यांची बकरी ईद होती. या पोरांना म्हटलं अजून काय आपले त्यांना त्यांचं आमंत्रण आलं नाही. त्याची माणसं आहे ना, आपली माणसंच आहे. हे पोराला आजले मग काय. लक्षात ठेवा. पांडव आणि कौरव पहिल्यापासूनच आहे. कौरवांची दुर्बुद्धी होती आणि पांडवांची सजन बुद्धी, शुद्ध बुद्धी. 5च पांडव होते. सभा भरलेली होती. अरे दुर्योधना, कृष्णाने सांगितलं, अरे मला एक सजन आणून दे बरं. आता तो सजन नाही, त्याला कोण सजन दिसेल? त्याला दुर्योधनच दिसायचे. अरे म्हणे एकही कृष्ण आणि दुर्योधनाचं आणि पांडवांचं हे मामा फुईचे होते नाते. आता त्याला कसे मामान फुई, निर्गुण म्हणू का सगुण म्हणू? सगुण निर्गुण एक गोविंदू. पाहता ते इथं आलं म्हणजे गुळघ्याचे नाते तयार झाले. आता हे माझे लाडकं पोरक म्हणजे गुळघ्याचे नातं. कशा करता? भाकरी करता नातं लावायचं काम राहत. ए माझे पोरग मला जीव लाईल बुवा, 2 घास दे. प्रत्येकानं तीच आशा आहे ना, बाबा मला पोर सोरच नाही. पुढे कसं व्हावा? अरे जो आलेला आहे एकच येणार आणि एकच जाणार. लक्षात ठेव. त्या टायमाला एक आवलिया आले. एवढे आवलिया गेल्यानंतर आमच्या भाषेत आवलिया पद्धत आणि संस्कृती भाषेमध्ये हे जे हे एक गुह्ये यांचं निधन झालेलं नाही. तुम्हाला वाटत असेल तर जनार्दन स्वामी गेले नाही, अजून आहे. अजून आहे. पण तुम्हाला जर हरीची प्राप्ती करायची असेल, धर्मराजाला सांगितलं, ए धर्म, एक दुर्जन घेऊन ये म्हण. आता तो सजन होता, त्याला कोणीच दुर्जन भेटे ना. म्हणे एकही नाही. विजय कोणाचा झाला? धर्माचा झाला. तसं शिवराय आल्यानंतर विजय कोणाचा झाला? स्वामी आल्यानंतर उद्धार कोणाचा झाला? तुमचा का स्वामींचा? हां, मी ते भेद काय नाही. आम्ही शिवगिरीचे आहेत. कोण म्हणतो आम्ही शांतिगिरीचे आहेत? शिवगिरीचे तोंड पाहणार नाही. तुला कुठे पोर द्यायची? तिकडेच राहा. आणि आमच्याही पाहू नका ना. पण त्यांचा बाप कोण आहे त्याचे तो तोंड पा. आमच्यापेक्षा मागून आले आणि आमच्या आधी निघून गेले.
24 वर्षाचे लहान होते मला हे स्वामी. आम्ही 1800 आलेलो आहे. पण माझ्या जनार्दनने दोघं संप्रदाय चालवले. आज बी अन्नदान चालू आहे. हरी प्राप्तीशी उपाय उपाय हरी प्राप्तीशी उपाय उपाय धरावे संतांचे पाय धरावे संतांचे पाय हरी प्राप्तीशी उपाय उपाय हरी प्राप्तीशी हरी प्राप्तीची उपाय उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय याने साधती साधती तुटतील भावाचे बंधन तुटतील भावाचे बंधन 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 याने साधती साधने त्याने साधती साधने संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती काही अरे आम्ही साक्षीदार आहेत. वेद म्हणतात ऐसे वेद देती काही याने साधती साधने त्याने साधती साधने त्याने साधती साधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत संत एका जनार्दनी संत संत पूर्ण करती मनोरथ पूर्ण ही जैसा चाहिए जिसमें शीज समाज शीज दिया बंदर को तो अपना घर डूब भावधराने भक्ती करा भक्ती सारखे सुख नाही. वरा कुंभार चिखलगारा करी लेकाची सुध नाही. फक्त मतलबी माळी घालू नका. त्या भगवंताला प्राप्त करा. एका जनार्दनी संत एका जनार्दनी एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ पूर्ण करती मनोरथ याने साधती साधने याने साधती
तरवायची असेल तर संतांचे पाय धरा. पण संत कसे पाहिजे त्याची पहिले ओळख करा. लक्षात ठेवा, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद्य जगाई. त्याची संत मनविता कृपावर. आज माझ्या जनार्दनाची महाराष्ट्रात नाही पण भारतात आज सुद्धा काशीमध्ये जनार्दन स्वामीच्या आश्रमात सर्व महाराष्ट्राला आज बी जागा आहे. आज बी तिथं आणण्याच्या याला संत लक्षात ठेवा. जगाचे जगद्गुरु जनार्दन. पण आम्ही पैसे भरून आणि जगद्गुरु झालो. कोण विचारेल? चुकी आहे ही, चुकी आहे. आपल्याजवळ काही पाहिजे ना जगाला ज्ञान द्या. त्यांनी अशी राग दिली तरी त्यांना गुण येत होता. यांनी पोते भरून खोंडीचे दिले. पण ज्याला पुत्र होणार असेल त्या होणारच नाही, कारण पैसे भरून. ज्याने साधती साधने ज्याने साधने 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 ज्याने साधने साधने. तुटतील भावाचे बंधन, तुटतील भावाचे बंधन. काय मागे आपल्याकडून जे झालेलं असेल, मागे झाले पाहू नका, पुढे साक्षी आहे तुका. आता तुकारामला जाऊन झाले किती वर्ष. आमचे संत जनार्दन तुमच्या काळात आलेले आहेत. तुम्ही त्यांचे पाय धरलेले आहेत. पण निघून गेल्यावर आता जनार्दनाच्या मूर्ती मंदिराच्या. आणि माझा जनार्दन होता तो बारदाण्या होता. त्यांना येळ, अरे हे जनार्दन, अरे हे सिद्धी का वापर मत करो. ये जग लबाड भले जाने दे. या त्यांना झोपूच देत नव्हते, कारण दत्त महाराज सारखे त्यांना अष्टसिद्ध्या होत्या. आज मी त्यांच्या आश्रमाला कुठेच कमी नाही, कमी नाही आणि कमी पडणार नाही. पण कसं खावं ते आपल्या मानवाला अक्कल. राग येऊ नका माय बापान. आपण काय खायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे आणि कसं राहायला पाहिजे, फक्त आतापर्यंत. आता याच्या पुढे सुधारणा करा. माय बापांनो विनंती आहे, माझ्या जनार्दनची शपथ आहे. हसा खेळा पण शिस्त पाळा. उद्या म्हणा का शिवगिरी बाबा या ते म्हातारा कोण आणलं होतं सांगून द्यायचे यांना. त्याशिवाय येतच आहे मला काय बी बोलत नाही. पण माफ पुन्हा जन्म नाही आहे, लक्षात ठेवा माय बापांनो. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ
गणना शतवर्षाची गणना यामध्ये दुःख आणि व्यातना यामध्ये दुःख आणि आत्मव्यातना तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा गा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही आठवा मधुसूदना मधुसूदना नरदेह दुर्लभा झाला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभा झाला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ आहे लगा चौऱ्याशी फेरा फिर कर सुंदर नर्तन पाया रे कमल मुख राम भजन को दिया रे खाया पिया सुखचे सोया नाग जमाना खोया रे कमल मुख राम भजन को दिया रे कद कबीरा सुने भाई साधु आया वैसा गया रे असे करू नका कबीर मोमिल होता मुस्लिम होता पण आतील वारकरी पांडुरंगाचा होता तोच अवतार साईबाबांचा कोणी म्हणतो दत्त आहे कोणी म्हणतो असं नाही साईबाबा हे पूर्वी कबीर होते आणि भक्त होते पांडुरंगाचे का म्हणू धरली आळी विठोबा का म्हणू धरली आळी कबीराचे रे शेले विनंता उघडदाराची कळी कबीराचे रे शेले विनंता कशी मारली घडी का म्हणू धरली आळी विठोबा का म्हणू धरली आळी सजन कसायाचे मांस विकता हातीना कवळी का म्हणू धरली आळी विठोबा का म्हणू धरली आळी कहत कबीरा सुन भाई साधो कहत कबीरा सुन भाई साधो कबीरा कबीरा कहत कबीरा सुन भाई साधो कहत कबीरा सुन भाई साधो भक्ति करो हरि भक्ति करो हरि की बोलो राम 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 बोलो श्याम श्याम बोलो राम 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 बोलो श्याम 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 मनवा 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 खेती करो हरि नाम की रे मनवा खेती करो एक दिन तो जाना है रे भजल है ना राम को कबीर का भंग अच्छा म्हणून आपल्याला जरी या संसार रूपी महासागरातून आपली नाव तरायची असेल त्याच्याकरता संतांचे चरण धरा पण कुठले बी संत नाही बरं का पहिले त्याचे ओळख पानी पीना छान का अरे गुरु करना पहचान का गुरु गुंडा गुरु बावरा गुरु देवन का देव गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनगट तसा हा बळकट माझा जनार्दन हा बळकट आणि त्यांच्यावर हा महाराष्ट्र या कलियुगामध्ये तरला जसे तुम्हाला ते 10 अवतार सांगितले तर पहिला अवतार पुराणामध्ये आलेला नाही कारण त्या अंबारोगी ऋषींची भूमी होती आणि मग आजच्या मितीला आज तिथून निघलेले
12 वर्षाचे राहील झाले तिथं. सव्वा पावशेर आणण्याच्या डेगी भरून दिले. 27 खेडे त्या काळामध्ये 27 खेडेंना भोजन दिलं आणि सांगितलं आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा. मग या दिंडोरी वनामध्ये भक्त पुंडलिका करतात. आज त्यांचा हा दिंडी सोहळा आज नाही गडविला नाही बैसविला, नाही गडविला नाही बैसविला, बेटावया आला पुंडलिका, बेटावया आला पुंडलिका, नाही गडविला नाही बैसविला, स्वयंभुवा मोठा विटेवरी उभा. म्हणून कार्य पुण्या मातलाशी उभा केला विठ्ठलाशी. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकवली विठ, योगे झाले 28, अजून का म्हणेना बैस. भक्त एक दामाजी पंथ, लोह दंड छत्र पाहुणी वसवली पंढरीस. भक्त एका पुंडलिका, भक्ती एक पुंडलिकाची खरी, नर्द जन्मा येऊन एक वेळे जाय पंढरी. अशी ते सवडे आता तयार झालेले. अहो आणि मी माझ्या लाडक्या बाळाला भेटायला आलो. आज त्याच्या प्रवचनाचा अधिकार आहे. हो पत्त्याच्या वाटच्यांनीच उरकून घेतलं. कधी नवत भेटल्यासारखं झालं. झालेली सेवा जनार्दन स्वामीच्या चरणावर अर्पण करा. बोला पुंडलिका पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर भगवान की, जगद्गुरु तुकाराम जय जय, जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. बम 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 बम, हर 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 नमः पार्वती पदे हर महादेव. या ठिकाणी आपण नवनाथ बाबांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करत. हात वर करा सर्वांनी. बघा जवळजवळ 135 वय आहे वाटतं तुम्हाला. आणि म्हणून आवाज कसा आहे सगळ्यांना. असे आमचे अतिशय महान युवती या ठिकाणी आम्हाला भेटायला आले. खूप जीव आहे त्यांचा आमच्यामध्ये. कुठेही जरी गेलं तर माझं शिवगिरी बाबा म्हणतात. आणि म्हणून अशा या काही महान योगीची आपल्यावर कृपा राहते. म्हणून आपल्याला आनंद वाटतो आज ते आपल्यासाठी इथं आले आणि गोड असं प्रवचन आपण त्यांचे श्रवण केलं. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. धन्यवाद. असंच आपल्यावर कृपा दृष्टी राहावी अशी बाबांना विनंती करून सर्वांनी नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 अलख निरंजन. श्री संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, नर्मदेश्वर भगवान की, रामेश्वर भगवान, गंगा गोदावरी मैया की, महामृत्युंजय भगवान सीताराम. महाराज
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसिद्धं सुरलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यमलमचलं सर्वधी साक्षितं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि कैलासचक्रमौलिन्द्रमातामुकुटिदलानि कारुण्यसिन्धु भवद्वद्वहरिशो गोकुलधारी सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते महादेव गोपाल भगवान जनार्दन स्वामी महाराज ईश्वर भगवान भगवान की जय महादेव शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन हो जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन स्वामी महाराज की जय शिवसुराष्ट्रात जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेने या ठिकाणी आपण सर्वजण पौर्णिमेच्या पवित्र पर्वणीवरती एकत्र येतो, ही वारी करतो. पौर्णिमा फार महत्त्वाची असते. आज आपण सार्वजनिक भक्त मंडळाच्या वतीनं हा प्रदोष आपला ह्या पौर्णिमेचा पंक्तीचा कार्यक्रम आयोजित केला. सर्व भक्त मंडळाचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. आज आपल्याकडे नवनाथ बाबा, त्यांना कळालं की महाराज इथं आले, कारण त्यांच्याकडे काल परवा कार्यक्रम होता, आम्हाला काही जाता आलं नाही, त्याच्यामुळे तेच इथं आले. आणि म्हणून आपल्याला त्यांनी गोड असं अमृतबोध दिला. किती तळमळीनं बाबाजींशी बोलत होते, कारण त्यांनी बाबाजी पाहिलेले आहे. त्याच्यामुळं त्यांना तळमळ वाटते की हे कार्य किती चांगलं व्हायला पाहिजे, किती मोठ्या पद्धतीने व्हायला पाहिजे, किती तळमळीने एकजुटीने व्हायला पाहिजे. म्हणून अतिशय हृदयातून बाबाजींचं ते नाव घेत होते. माझा बाबा असे हे किती गोड असे हाका मारित होते. म्हणजे बघा, ऐशी कनवळ्याची जात तरी लाभाविने प्रीत, म्हणून ही लाभ आपल्याला मिळून देतात असे संत. आपल्याला खूप वेळ कमी आहे, आपल्याला बाबांचं प्रवचन ऐकल्यामुळं आता आपण या ठिकाणी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. विशेष म्हणजे आपल्याकडं पौर्णिमा येते, वट सावित्री पौर्णिमा, अशा सगळ्या पौर्णिमा. म्हणजे सगळ्यात आता पुढची कोणती येते आहे? गुरुपौर्णिमा. म्हणजे किती भाग्य आहे, कोणाच्याच नशिबाला पौर्णिमा नाही, ती चिचुंडीच्या नशिबाला आहे, लक्षात घ्या. कोणाच्याच नशिबात नाही. आणि पौर्णिमेसारखं पवित्र पर्वणी नाही आहे. म्हणून आपल्याला ह्या पवित्र पर्वणीला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. लक्षात राहू द्या, गुरुपौर्णिमा चांगली करायची यावर्षी, जरा मोठ्या उत्सवाने करायची, सगळा चांगला कार्यक्रम करायचा. 3 दिवस चालणारे, किती दिवस चालायचे आपल्याला? कुठे गेलो? 3 दिवस ना, 3-3.5 दिवसाची पौर्णिमा गुरुपौर्णिमा राहील. मुलं पण अनुष्ठान यावर्षी जास्त बसवा. 3-3.5 दिवसांनी काही फरक पडणार नाही. जेवढे असतील शाळा बुडाली तरी चालेल, कारण अजून काही एवढी का
म्हणजे सगळे मुलं काही भक्तगण सर्वांना आपल्याला या ठिकाणी अनुष्ठानाला बसवायचे. मोठा हॉल तयार करायचा आहे. ट्रॅक्टरवाल्याने ट्रॅक्टर द्यायचे आहे, दगडावाल्याने दगडं द्यायचे आहे, विहिरीवाल्याने JCPवाल्याने JCP द्यायचं आहे. आणि 2-3 दिवस या ठिकाणी श्रमदान चालणार आहे. श्रमदानासाठी सर्वांनी यायचं आहे. या ठिकाणी खोल्या पण आपल्याला तयार करायच्या, संत निवास, भक्त निवास. म्हणून गुरुपौर्णिमा यावर्षी अगदी अंतकरणातून सर्वांनी सहकार्य करून अगदी मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे ही सर्वांना विनंती. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. नमः नारायण नारायण वो सत्यनारायण नारायण वो नारायण नारायण विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जया सर्वांगी सुंदर उच्चिंदुराची कंठे झळके बाळ गळा शोभे बाळ मुक्ता फळा. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. रत्नाखरिता परात गौरी कुमरा चंदनाची मूर्ती कुमकुम केशरा हिरे जडिता मूळ शोभतो भरा बोरे चरणी गागर्या. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर मणिवर वंदन संत वक्र तुंड त्रिनयना सहस्रपादा वडभावी सदना संकट विवावामी निर्मामी रक्षामी सुवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ती व श्री राजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय लवलवती विक्राळ ब्रह्मंडी बाळा विषयकंठ काळ त्रिवाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा देहुणी जळ निर्मळ भागी जुळजुळा. जय देव जय श्री शंकराव स्वामी हरत गो बाळू बावर्ती गो तुझ कर्पूर गौरा. जय देव जय कर्पूर गौरा पोळा नेली शाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा बुद्धीचे ऐसा शंकर हवेलळा. देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती गो वाळू बावर्ती गो वाळू कर्पूर गौरा. जय देव जय देवी दैते सागर मंथन वै केले नामाचे अवृत काळ उठल नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले.